बीपी शुगर तपासा सगळे आणि छातीची पट्टी काढा. छातीची पट्टी इथं काढून घ्या. 5 तासामध्ये झालाय. रिपोर्ट आले की मला दाखवा शुक्रवारी. अंधविश्वास का सच इस चैनल पर आप सभी का स्वागत है दोस्तों. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मी आलो आहे डॉक्टर उपाध्ये मॅडमच्या चेंबरमध्ये. या ठिकाणी आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ. कारंजा लाड येथील हा उपजिल्हा रुग्णालय प्रसिद्ध आहे, चांगल्या सुविधा आहेत या ठिकाणी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण किती वर्षापासून या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहात? मला इथे जवळपास 2009 13 जुलै 2009ला मी जॉईन झाले. हां. आणि आपलं क्वालिफिकेशन? मी BHMS केलेलं आहे. होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून माझी इथे जॉईनिंग झालेली आहे. आणि जॉईनिंग व्हायच्या आधी इंटरव्ह्यू थ्रू मी इथे जॉईन झालेली आहे. वाशिमला जिल्हा स्तरावर आमचे इंटरव्ह्यू झाले होते. तर आणि या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे पेशंट्स येतात तुमच्याकडे? तसं होमिओपॅथीमध्ये आपण दुर्धर आजारावर उपचार आणि निदान करून उपचार करतो. आणि आपल्या इथे सगळ्याच प्रकारच्या औषधी पण वरून पुरवल्या जातात. आणि माझा जो हा 16-17 वर्षाचा कार्यकाल आहे, यामध्ये बऱ्याच पेशंट्सवर आपण दुर्धर आजारावर औषध देऊन बरेच पेशंट दूर केलेले आहे. आणि उदाहरणार्थ इथे आपण सोरियासिस आणि आर्थरायटिस, ज्यांना खूप दिवसापासून वाताचा त्रास आहे, खूप दिवसापासून स्किनचा आजार आहे, केस गळायचा क्रॉनिक आजार जो आहे, नंतर सगळ्या प्रकारचे वात इथे मी दुरुस्त केलेले आहे. आणि असे बरेच पेशंट की ज्यांना मूत्रशयाचा त्रास आहे, म्हणजे ज्यांना किडनीमध्ये स्टोन आहे, माझ्याकडे सोनोग्राफीच्या रिपोर्टसहित पूर्ण सगळं तयार आहे. एक तर माझा पेशंट असा आहे की 17 mm स्टोन पण त्यांनी माझ्या औषधाने आऊट झालेला आहे. आणि अशा प्रकारचे नाही प्युअर होमिओपॅथी औषध देते मी. आणि सगळ्या प्रकारचे होमिओपॅथी औषध इथे उपलब्ध आहेत. आणि माझी OPD पण चांगली आहे. सगळ्याच प्रकारच्या आजारावर मी प्रयत्न करते आणि बऱ्याच प्रकारचे पेशंट्स दुरुस्त झालेले आहे. किती येतात दररोज पेशंट्स? दररोज तरी मी कमीत कमी होमिओपॅथीचे 30 ते 35 पेशंट पाहते. आणि मग बाकीचे तर बघावंच लागतात. ॲलोपॅथीचे पण पेशंट पाहते मी. तर त्याची संख्या तर जवळपास 150-200च्या वर आहे. हो. आणि मी पहिले इथे इमर्जन्सीमध्ये काम केलेलं आहे. डिलेवरी वार्डमध्ये पण माझ्या इंटरेस्टनुसार मी तिथेही कधी काळी काम करते. हां हां. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा म्हणजे त्यांचा सहभाग, त्यांचं सहकार्य, मार्गदर्शन मिळते का? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच मी इथे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. आमचे साळुंके सर एक खूप प्रभावी व्यक्तिमत्व, त्यांचे प्रत्येक अडचणीमध्ये आम्हाला मदत असते आणि ते सहकार्य पण खूप असते. आणि आमचे CS सर पण, RMO सर पण खूप चांगले आहे. आमच्या अडचणी समजून घेतात आणि आम्हाला कामामध्ये मदत करतात. आणि पेशंटचा सहभाग, रिस्पॉन्स कसा मिळतो या ठिकाणी? पेशंटचा खूप चांगला सहभाग आहे. आता आम्ही मनुष्यच लोक, आम्हालाही कधी अडचणी येतात, कधी गैरहजर राहावं लागते. पण आमचे पेशंट कधी असे आरोगंट होत नाही. ते वेट करतात. एक दिवस नसलं तर दुसऱ्या दिवशी येतात. आणि माझ्याकडे पेशंटचं शेरा बुक पण आहे की माझे पेशंट बरे झाल्यानंतर मला शेरा बुकमध्ये व्ह्यू देऊन जातात की आम्ही कसं औषध घेतलं, कधी आलो होतो. तर ते माझ्याकडे हो माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि मी पेशंटचे बिफोर आणि आफ्टर, म्हणजे जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो तर मी फोटो घेते आणि दुरुस्त झाल्यानंतर तर मी अशा फाईल्स तयार केलेल्या आहे. तर सगळ्या फाईल्स आहे माझ्याजवळ उपलब्ध. तर अशा प्रकारे मी इथे सेवा देत आहे आणि देत राहील. धन्यवाद. मित्रांनो, सरकारी दवाखान्यामध्ये जास्त काळजी घेण्यात येत नाही असा गैरसमज आहे लोकांचा. परंतु आपल्या कारंजा लाडमधील उपजिल्हा रुग्णालयामधील जे कारभार आहे, कार्य आहे, सगळे लोक आपापल्या परीने तत्परतेने, प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात असं दिसून येते. मॅडमनीसुद्धा पूर्ण सेरा बुक ठेवलेला आहे आणि त्या चांगल्या प्रकारे सेवा देत आहे. मॅडमचं अभिनंदन करतो आणि साळुंके सरांचं सुद्धा अभिनंदन करतो. मॅडमकडे फोटो आणि सेरा बुक्स आहेत, त्या दाखवतात. त्याच्यावर एक नजर आपण घालूया.
असे पेशंट आहेत आपल्याकडे. हां बघा आता ही हिला इथे स्टाय होती, मांजुळी होती, पूर्ण मांजुळी गेली आपल्या औषधाने. वर होती डोळ्याच्या वर तिथे. होती, इथे आहेच ना डोळ्याची, निघतेच ना ती. हो दिसते. आणि गेली ते कुठं आहे? खालचा डोळा. हे काय पूर्ण गेली, काहीच नाही आहे तिला. हां काहीच नाही. आणि हां मी वाचून दाखवतो आपल्यास. एक सेरा बुक दाखवत आहे मॅडम आपल्याला. आणि या सेरा बुकमध्ये लिहिलेलं आहे की मी संजय गंगारामजी घाटे, राहणार कारंजा, जिल्हा वाशिम. मला खाली नितंबनावर पांढरे पट्टे होते, जवळपास 4 वर्षापासून होते. खूप खाजगी दवाखान्यात उपचार घेतले, अकोला, अमरावती सारख्या ठिकाणी मोठमोठ्या शहरांमध्ये मी उपचार केला, परंतु आराम पडला नाही. त्यानंतर मी इथे उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड येथे उपचारास आलो आणि होमिओपॅथी औषध घ्यायला सुरुवात केली. आणि या औषधीमुळे मला 80% आराम मिळालेला आहे आणि कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम झाला नाही. श्री संजय गंगारामजी घाटे त्यांची सही आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे. बघा मित्रांनो, ठीक आहे, हे जबरदस्त आहे. या ठिकाणी आधी सोरियासिसची केस दाखवली, 2 पंजे या दाखवलेले आहे, खराब झालेले आहे, लाल झालेले आहे, स्किन एकदम कामातून गेली पहिल्या चित्रामध्ये. बिफोर ट्रीटमेंट सुरुवातीला. आणि नंतर मॅडमनी उपचार केला. उपचार केल्यानंतर पंजे नॉर्मल स्थितीमध्ये दिसत आहे. अभिनंदन मॅडम, फार चांगलं काम केलं तुम्ही. वरचं आणि हे खालचं बघा. पेशंट डायबेटिक आहे विशेष म्हणजे. आणि डायबेटिक पेशंटचं दुरुस्त होणं फार कठीण असते, तरी पण मॅडमनी दुरुस्त केलं. अशा लोकांची आवश्यकता आहे आज प्रत्येक दवाखान्यामध्ये. बढिया. तरी बँकेमध्ये मला बोलवलं होतं. हां जागोजागी जाऊन तुम्ही हे करता, प्रबोधन करता ना. प्रबोधन, हां. हे आमच्या दवाखान्यात हे सगळं नोट ठेवते मी पेशंटच्या बिफोर आफ्टर. हे बघा ते काय आहे? हे सोरियासिसच आहे पेशंटला. म्हणजे डोकं आहे का ते? पोट आहे. अच्छा, हां पोट आहे. दुरुस्त झाल्यावर सगळं हे नॉर्मल झालं. वा, अच्छा. ते सगळं माझ्याकडे चांगलं काम केल्याबद्दल तेव्हा काय ते त्यांनी ते बॅडमिंटनच्या तिथे म्हणजे क्रीडा संकुलवर बोलवलं होतं मला.